आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। कुणाच्या नंतर मी असं भाष्य करणं माझ्या संस्कारात नाही असं सुळेंनी म्हटलेलं आहे। अजितदादांच्या वाली वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी हा निशाणा लगावलेला आहे। अजितदादांची बोलण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पवार साहेबांनी काल TV9 मराठीला आमच्याकडे एक इंटरव्ह्यू दिला। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुमचा इंटरेस्ट हा महाराष्ट्रामध्ये नाही संसदीय राजकारणात आहे आणि त्यांनी तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या दावेदार किंवा जी काही चर्चा होती त्याला तरी पूर्णविराम दिलेला आहे। अर्थातच एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा CMच्या रेसमध्ये नाही, हे गेले 2 महिने आम्ही सातत्याने बोलतोय। आमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे आणि एकदा आम्ही एखादी विचारधारा किंवा एखादा निर्णय पकडला की आम्ही त्याच ट्रॅकवर आमची गाडी राहते। हे तुम्ही सगळ्या आमच्या इंटरव्ह्यूजमध्ये बघितलं असेल। त्याच्यामुळे 2 महिने आम्ही सातत्याने हेच बोलतोय, हे काही नवीन नाही आहे। दुसरी गोष्ट अजितदादा म्हणतायत साहेबांनंतर मीच वाली आहे, लोकसभेला तुम्ही गंमत केली, आता गंमत करू नका असं बारामतीत बोललेले आहेत। हे अजित पवार आहेत, सगळ्यांना त्यांच्या बोलण्याची पद्धत माहिती आहे। त्याच्यामुळे रामकृष्ण हरी। त्यावर काय म्हणजे वाली मीच म्हणजे ते स्वतःला साहेबांनंतर मीच वारस आहे असं सांगण्यात एकतर कोणीही कुणाच्या नंतर मी असं भाष्य करत नाही। माझी इच्छा आहे माननीय मोदीजी आणि अमित शहांनी पण 100 नाही 200 वर्ष जगावं। त्याच्यामुळे ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही। आणि म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असले तरी माझी इच्छा आहे की त्यांच्या सगळ्या नेत्यांनी 100-200 वर्ष जगावं, आम्ही सगळ्यांनी लढावं करावं, पण ही भाषा माझ्या संस्कृतीत बसत नाही। साहेब आणि पाऊस म्हणजे पावसातली साहेबांची सभा हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे। टीका होते, देवेंद्र फडणवीस देखील काल पावसात भिजले ताई, ते म्हटले की मतांचाही पाऊस पडेल। दुसरीकडे तावडे असं म्हणतायत की पाऊस बघूनच साहेबांची सभा त्या ठिकाणी ठेवली। बघा, जर शरद पवारांचं नाव घेऊन हेडलाईन होत असेल तर एका सशक्त लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे ना। तेवढा अधिकार पण आता तुम्ही देवाभाऊ आणि विनोद भाऊंकडून घेणार का? राव, इतना तो हक बनता है यार। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी।